नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे साबुदाणेचे 3 प्रकार आणि खास फक्त लहान मुलांसाठी हा मेनू बनवलेला आहे। तर साबुदाणे वडे आहेत, साबुदाणे फिंगर्स आहेत आणि साबुदाणेचे वडे मी आप्पे पात्रामध्ये केलेले आहेत। तर संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी करतील। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करून घेऊया। साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे। मी पाव किलो आणि प्लस 150 ग्रॅम मी घातलेले आहेत साबुदाणे रात्रभर। साबुदाणे कसे बनवायचे माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर सगळे डिटेल्स दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नक्की चेक करून बघा। छानपैकी मोकळे झालेले आहेत। त्याचबरोबर मी कोथिंबीर घेतलेले आहे मूठभर, अशी भरपूर सारी कोथिंबीर घ्या। अर्धा लिंबू घेतलेला आहे, 11 मिरच्या घेतलेल्या आहेत, पण या तिखट नाही आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा लाल तिखटही घालू शकतात आवडीनुसार। कढीपत्ता घेतलेला आहे, 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत 5-6 शिट्या करून। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट केलेला आहे जाडसर असा, जिरं आहे आणि चवीनुसार मीठ। सर्वात प्रथम मी साबुदाणा जो भिजत घातलेला तो मोकळा करून घेते आणि परातीत काढून घेते। आता मी बटाटे घालत आहे, हे बघा असे कुस्करून घ्या, अख्खे थोडे राहिले तरीही चालेल। बटाटा साबुदाणा तुम्ही जेवढे घेत आहात, समजा पाव किलो साबुदाणे घेत असाल तर पाव किलो बटाटे असं प्रमाण ठेवायचं, जेवढे साबुदाणा तेवढंच बटाटे। आता मी कढीपत्ता घालत आहे, मिरची बारीकच चिरा आणि कोथिंबीर छानपैकी घ्या। कोथिंबीर आणि कढीपत्ता घालाच, आणि उपवासाला जर तुम्ही घालत नसाल कढीपत्ता आणि कोथिंबीर ते वगळलात तरी चालेल। आता मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे, हा सगळाच वापरणार नाही आहे, अंदाजे घेते, याच्यातला एवढा राहिलेला आहे। जिरं घालत आहे, जिरं घाला, चवीनुसार मीठ घाला आणि लिंबू घालत आहे। आता आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे, असं चोळून घ्या। सगळ्या साबुदाण्याला सगळे जिन्नस लागतील। सगळं रेडी झालेलं आहे। आज मी तुम्हाला आप्पे पात्रामध्ये साबुदाणे वडे कसे करायचे ते मी दाखवणार आहे। हे बघा एवढ्या आकाराचा घेत आहे, एवढा असं चपातीचा गोळा आपण घेतो ना तेवढा घ्या, छानपैकी असा गोळा बनवा। पिढ्याचं भांडं मी अगोदरच तापत ठेवलेलं। आता मी सगळ्यामध्ये तेल घालत आहे, थोडं तेल घाला। आपण जे साबुदाण्याचा असा गोल असा आकार दिलेला आहे तो आपण घालायचा आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, फास्ट नाही। मुलांना असंही दिलं टिफिनमध्ये, जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा त्यांना खरंच खूप आवडेल, किंवा आत्ताही त्यांना आवडेल। आता स्लो गॅसवर चांगलं खालची बाजू खरपूस होते, झाकण ठेवते। मुलांना साबुदाणा फिंगर्स आवडतात, मग त्यांच्यासाठी आज मी साबुदाणे फिंगर्स बनवत आहे। थोडंसं घ्यायचं आहे, एकदम हलकंसं, कमी करा। हे तुम्ही उपवासालाही बनवू शकतात साबुदाणा फिंगर्स। हे बघा साबुदाणा फिंगर्स बनवून झालेले आहेत, फक्त तळायचे आहेत। आता त्याचबरोबर साबुदाणे वडेही बनवून घेते। थोडंसं हाताला तेल लावून घ्या जेणेकरून चिकटणार नाही। आणि आता मी हा एवढासा गोळा घेते आणि वडेसारखं करते, थोडंसं प्रेस करायचं अलगद सगळीकडून। हे बघा आता मी काढून घेते 10 मिनिटांनी।
खालची बाजू जोपर्यंत चांगली भाजून होत नाही तोपर्यंत तुम्ही हलवू नका. हे बघा, हे बघा छानपैकी फ्राय झालेले आहे. आता मी पलटून घेते. हे बघा, जरा पण हात लावू नका. जोपर्यंत छानपैकी स्मेल पण येतो त्याच्यानेही आपल्याला कळून येतं. हे बघा, खरंच तुम्ही हे ट्राय करून बघा. अलगद उचला. आणि तेल मी मगाशी चेक करत असताना मी तेल घातलेलं, तर गरज नाही आहे परत घालायची. तेव्हा तुम्ही चेक करूनच मग तुम्ही तेल घालू शकता. एकदम मस्तपैकी असे लालूच झालेले आहेत. हे बघा, आता मी तेल घालत नाही आहे. आता परत एकदा झाकण ठेवून चांगली खालची बाजू खरपूस होऊ दे. 10 मिनिटांनी मी चेक करत आहे. आता हे बघा छानपैकी फ्राय झालेले आहेत. हे बघा मस्त. हे बघा एकदम छानपैकी कुरकुरीत असा झालेला आहे. आप्पे पात्र्यामध्ये साबुदाणे वडे मस्तच झालेले आहे. आता मी हे काढून घेते डिशमध्ये. सगळे काढून घ्या. सुंदर असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात किती छानपैकी फ्राय झालेले आहेत साबुदाण्याचे वडे जे मी आप्पे पात्र्यामध्ये केलेले. तेलकटही नाही, एकदम कमी तेलकट. सहज देऊ शकतात तुमच्या लहान मुलांच्या टिफिनमध्ये. मस्तच. तरच मी गरम करत ठेवलेलं साबुदाणे फिंगर्स आणि साबुदाणे वडे तळण्यासाठी. आता तेल गरम झालं ते कसं ओळखायचं? एक साबुदाणा घ्या आणि असा वर करून बबल्स येतील आणि वर आलेला आहे तर समजून जा की आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी पहिले साबुदाणे फिंगर्स घालत आहे. एक एक घाला सावकाश. आता आपण हे पलटून घेऊया. सगळे एकत्र झाले. थोडंसं हलवते. आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे. परत एकदा परतून घेते. मस्तपैकी झालेले आहेत. हे बघा छानपैकी साबुदाणा फिंगर्स एकदम लालसर असे खरपूस असे भाजले गेलेले आहेत. चांगले तळले गेलेले आहेत. आता मी हे काढून घेते डिशमध्ये. आता आपल्याला साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहेत. तेल चांगलं गरमच आहे पण गॅसची फ्लेम स्लो करा. जेव्हा आपण वडा घालतो तेलामध्ये तर गॅसची फ्लेम पहिली स्लो पाहिजे. चांगलं तेल तापवून मग स्लो करा. आणि मी घालत आहे तेलामध्ये. जरा जपून तेल पडेल. हे बघा. आता 5 मिनिटांनी आपण हे साबुदाणे वडे पलटून घेऊया. एकदम अलगद. आता गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करू. हे साबुदाणे वडे चांगले खरपूस करून घेते. आता पलटून घेते. गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करते. हे बघा छानपैकी भाजले गेलेले आहेत. आता गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करत आहे, स्लो करत आहे. हे बघा छानपैकी साबुदाणा वडा चांगला खरपूस झालेला आहे आणि चांगला तळला गेलेला आहे. आता मी हे काढून घेते डिशमध्ये. अशाच प्रकारे सर्व साबुदाणे वडे फिंगर्स आप्पे त्याच प्रकारे करून घ्या. साबुदाणे वडेचे 3 प्रकार केलेले आहेत.
खास आणि खास लहान मुलांसाठी, कारण का वॅकेशन सुरू झालं आहे त्यामुळे त्यांना काही ना काही खायला आवडतं. मग त्यांच्यासाठी आज खास साबुदाण्याचा मेनू केलेला आहे आणि 3 प्रकार केलेले आहेत. साबुदाणे वडे, साबुदाणे फिंगर्स आणि आप्पे पात्र्यामध्ये साबुदाणे वडे केलेले आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, एकदम सॉफ्ट मस्तपैकी आतमध्ये शिजलं गेलेलं आहे. हे बघा, आप्पे पात्र्यामधलं पण मस्तच. तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू.